हॅलो, मी पल्लवी. तर तुम्हाला थंबनेल पाहून कळलं असेल, आपण आज करणार आहे घरगुती डाय आणि तेही अगदी साधं, सोपं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या केसांचं जे आरोग्य आहे ते खूप हेल्दी आणि केसांसाठी जे पदार्थ आवश्यक आहे, ज्याने आपले केस आणि केसांची जी त्वचा आहे म्हणजे टाळू जे आहे ते स्वच्छ पण राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे केस आहे ते घनदाट होतीलच, त्यासोबत ते काळेशार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिल्की होतील. याची मी तुम्हाला 100% खात्री देते, कारण की माझे स्वतःचे केस मी याच हेअर पॅकनी खूप छान केले आहे आणि केस हातामध्ये घेतल्यावर खूप मऊ लागतात, त्यामुळे आपल्यालाच खूप छान वाटते. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. पण हा पॅक तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी 1 वेळा लावावा लागेल, म्हणजे महिन्यातून 4 वेळा. कारण तुमचे केस जर पांढरे जास्त असतील तर तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा. तर जास्त बडबड न करता चला आपण आपला व्हिडिओ बघूया. तर सगळ्यात पहिले मी गणपती छाप मेहंदी घेतली आहे. इथं जेवढी तुमची केसांची लेंथ असेल तेवढी तुम्ही मेहंदी घेऊ शकता. इथं मी गणपती छापच्या 2 पुड्या घेतल्या आहे. त्यामध्ये 2 चमचे आवळा पावडर टाकली आहे आणि 2 चमचे भृंगराज पावडर टाकली आहे आणि सगळं छान असं लोखंडी कढईमध्ये मस्त भिजवून झाकून ठेवलं आहे. आणि त्यासोबतच मी एका वाटीमध्ये मेथीदाणा म्हणजे मेथ्या घेतल्या आहे 1 चमचा भरून आणि त्यासोबत कलोंजी घेतली आहे आणि रोजमेरी. हे सगळं जे आहे ते पण मी एका वाटीमध्ये रात्रभर भिजू घालून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते पण छान मस्त आपलं कडधान्य कसं फुगून जातं तसं फुगून गेली मेथी, म्हणजे भिजून गेली आणि दुसऱ्या दिवशी ही आपली मेहंदी पण छान रेडी झाली आहे. तिचाही कलर मस्त काळाशार झाला आहे आणि जेव्हा आवळा पावडर आपण लोखंडी कढईमध्ये टाकतो तेव्हाचा कलर असा होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एकदम छान काळ्या कलरचा हा आपला ड्राय तयार होतो. आणि इथं मी मेथीदाणा, रोजमेरी आणि कलोंजी हे सगळं घेतलं आहे आणि हे भिजू घातलं होतं काल रात्री आणि त्यामध्ये आता मी मिक्सरमध्ये काढणार आहे. हे याची मस्त बारीक अशी पूड करायची आणि त्यानंतर ती पूड जी आहे पेस्ट झालेली आहे आपली, ती आपल्या मेहंदीमध्ये टाकायची. याने तुम्हाला तर मेथीचे सगळे गुणधर्म माहिती आहे आणि रोजमेरीची पण माहिती आहे, त्यामुळे हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अगदी छान हा असा डाय रेडी झाला आहे. आणि हा तुम्ही 3 तास तुमच्या केसांना लावून ठेवा. जसं आपण मेहंदी लावतो तसंच हा डाय तुम्ही लावू शकता. अगदी पटकन चटकन होणारा हा डाय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याने तुमचे केसही नेहमी नेहमी पांढरे होणार नाही आणि जे झाले आहे ते काळे करण्यास मदत होईल. पण एकदा हे लावल्याने होत नाही. हे तुम्हाला आठवड्यातून 1 वेळा आणि महिन्यातून 4 वेळा नक्की लावावं लागेल. तर नक्की हा डाय नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही माझे केस बघू शकत असाल, केस पण खूप छान सिल्की झाले आहे, शायनी झाले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे माझे थोडेफार पांढरे केस जे होते त्याचा आता थोडासा ब्राऊन कलर आला आहे. पण मी जेव्हा परत दुसऱ्यांदा मेहंदी लावेल त्याचा कलर खूप छान येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस खूप सिल्की आणि शायनी दिसत आहे. तर असा माझा आजचा व्हिडिओ होता. आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या केसांचं आरोग्य तुम्ही स्वतःच जपा, अगदी केमिकल विरहित.